माजलगावची पब्लिक आलेलो आहेत आपल्या डॅमवर. ओके का पब्लिक? आता गावाकडे आलो म्हणलं धरणावर जावं लागेल. आता सगळं ऊन ऊन लागायला लागले. आता काय झालं वरून तेवढं आम्ही दोघांनी काळे काळे शर्ट ह्याने पण टी शर्ट काळे. बघू शकतात आपलं कमान आले माजलगावची. आता एंट्री करत आहोत आपण. धरणाकडे चाललेलो आहेत. बघत राहा आपण आलेलो आहेत. वातावरण बघू शकता पण ऊन वगैरे लय. आपण सध्या 3-4 टायमाला आलेलो आहेत. 2 महिने लागत तर इथं कसा विषय पाऊस झाल्यामुळं आपल्या धरणाचे गेट चालूच आहेत. आणि हे कसं सगळे भावंड इथे सगळे इथे पार करायचं आपल्याला. पण इथं कसं विषय अडचणीमध्ये येईल. पुढून जाऊ पुढून अवघड विषय. गावाकडे म्हणल्यावर असंच असतंय. माजलगावची पब्लिक आलेलो आहेत आपल्या डॅमवर. बघू शकतात एक गेट चालू आहे याचं. कसं आहे इकडे आलं की टेन्शन मुक्त होऊन जायचं. पूर्ण निसर्ग वातावरणात मला आता बघायचं का व्ह्यू बघायचं का आपल्या डॅमचं. आपल्या माजलगावचे पब्लिक विषय काय आहे डॅमचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही. आता पण एक गेट सोडलेला आहे. 2 महिने झाला की ते पाण्यामुळे गेट वगैरे चालू आहे सोडणं. हे बघू शकता आपलं माजलगावचे गेट कसे. या पावसामुळे निसर्गाच्या प्रकृतीमुळे सध्या इथं जरा सगळं दगड फुटे वगैरे झालेले आहे. हे आपला रोज लोक ढग फुटे झालेले आहे. कसे बच्चे लोग इधर मासे विषय पकडते. पब्लिक ऐसे हमारे गाव का होता है वो. भाऊ शांत माणूस कुठं काही नाही. गरज वाटली की पहिला बॉल नाही उचलणार. हे बघा आपलं लहानपणीचे असे दृश्य होते आपले. आपण पण असंच करतो एडे ताळे. कसं आहे मासे विषय पकडणं. ओके ओके आपले देशवासी आपले माजलगाववासी. ओके फोटो वगैरे फोटोशूट वगैरे केला आहे. तुम्हाला तर माहिती असं चांगलं निसर्ग वातावरण आलं की फोटो वगैरे शूट करून आता निघालो आहेत घराकडे. आम्ही 7 जण आलतो इथं. सगळे कदरून गेलेले आहेत. ते कुठेच दिसत नाहीत. आम्ही 3 जण फक्त चाललेलो आहेत. आम्ही दोघं तिकडे चाललो गाडीवर. हे दोघं तिकडे कधीच पुढे गेलेले आहेत. आता डॅम बिम सगळं बघितलेलं आहे. आता डायरेक्ट आपल्या घराकडे चाललेलं आहे. धन्यवाद गाईज.